शंकरपाळीबरोबरच दिवाळी फराळामधील खुसखुशीत फराळ म्हणजे करंजी. परंतु करंजी बनवताना ती खुसखुशीत न होता कधीकधी ती खूप नरम तरी पडते किंवा कडक होते. छान खुसखुशीत तर करंजी बनवायची आहे, परंतु सतत रवा आणि खोबऱ्याची करंजी न बनवता अशा प्रकारे खाटके सारण बनवून 1 ते 2 महिने टिकणाऱ्या तुम्ही एकदा करंजी केली की परत परत कराल. आणि महत्त्वाचं म्हणजे नेहमीच्या करंजीपेक्षा ही करंजी चवीला देखील खूप भन्नाट अशी लागते. नंतर तुम्ही विसरून जाल, म्हणून पहिल्यांदा रेसिपीला लाईक करा आणि आपण लगेच आता खुसखुशीत करंजी करायला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपण करंजीसाठी आवरण तयार करणार आहोत. त्यासाठी चाळून घेतलेला 2 वाटी मैदा. वजनी प्रमाणामध्ये हा मैदा अर्धा किलो आहे. ज्या वाटीने मैदा घेतला त्या वाटीने अर्धा वाटी बारीक रवा. मी घेतलेल्या मैद्याच्या प्रमाणामध्ये आरामात 40 ते 35 करंज्या तयार होतात. चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित सर्व जिन्नस एकत्रित करून घेऊयात. पोह्याच्या चमच्याने मी प्रत्येकी एका वाटीला 3 चमचे अशा प्रमाणात 2 वाटीला 6 चमचे तेल घेऊन छान कडकडीत गरम करून घेतलेले आहे. आता हे कडकडीत गरम तेल आपण मैद्यावरती घालून घेऊयात. वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो मैदा घेतला असेल ना, तर त्याला 6 चमचे तेल घाला. संपूर्ण तेल मैद्याला व्यवस्थित लावून मैद्याची मूठ वळली की समजायचं आपण घातलेलं तेलाचं प्रमाण हे परफेक्ट असं आहे. थोडंसं पाणी घालून पुरीसारखं घट्ट हे पीठ मळून घेऊयात. तेलाचे मोहन घातल्यानंतर मैद्याची मूठ हे काही तांत्रिक कारणामुळे व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही, परंतु तेलाचं मोहन टाकल्यानंतर मैद्याची मूठ वळली की समजायचं तेलाचे मोहन परफेक्ट असं पडलेलं आहे. तर ह्या ठिकाणी पहा, पुरीसारखं मी घट्टसर असे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून अर्धा तास हे पीठ बाजूला ठेवून घेऊया, जेणेकरून जो घातलेला रवा आहे ना तो देखील पिठामध्ये छानपैकी फुलला जाईल. एका बाजूला पीठ भिजेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला करंजीसाठी झटपट फक्त 10 मिनिटांमध्ये होणारं सारण तयार करणार आहोत. कोणत्याही मिठाईच्या दुकानामध्ये सहजपणे अशा प्रकारची एक सुतळफेणी म्हणून मिठाईचा पदार्थ मिळाला जातो. तर ह्या ठिकाणी मी अर्धा किलो सुतळफेणी घेतलेली आहे. आता मी दाखवल्याप्रमाणे ती हाताने अशा प्रकारे बारीक कुस्करून घ्यावी. मिठाईच्या दुकानामध्ये 2 प्रकारची सुतळफेणी मिळाली जाते. एक गोड असते आणि एक अजिबात गोड नसते. तर ह्या ठिकाणी मी अजिबात गोड नसलेली सुतळफेणी घेऊन आलेली आहे, म्हणजे आपल्या गोडीनुसार आपण त्यामध्ये साखर घालू शकतो. हे सुतळफेणीचं करंजीसाठी तयार केलेलं सारण बाहेर 1 महिना आणि फ्रीजमध्ये 2 महिने आरामात टिकले जाते. सुतळफेणी छान कुस्करून झाल्यानंतर अर्धा किलोला 50 ग्रॅम बुंदी मी हाताने कुस्करून त्यामध्ये घालून घेणार आहे. बुंदी पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु ही करंजी खाताना बुंदी दाताखाली आली की ही करंजी खूप सुंदर अशी लागते आणि त्याचबरोबर दिसायला देखील सारण खूप सुंदर असे दिसते. बुंदी कुस्करून घातल्यामुळे करंजी अजिबात फाटत नाही. काजू बदामाचे मी ह्या ठिकाणी काप घालून घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्स देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता त्यामध्ये मी पोह्याच्या चमच्याने 4 चमचे पिठी साखर घालून घेते. साखर ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा तुम्ही गोड सुतळफेणी घेतली असेल ना तर साखर पूर्णपणे तुम्ही स्किप देखील करू शकता. अर्धा चमचा वेलची पावडर घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. नेहमी रवा आणि खोबऱ्याचं करंजीसाठी सारण करण्यापेक्षा अशा प्रकारे सुतळफेणीचं सारण अवघ्या 10 मिनिटांमध्ये देखील तयार होतं आणि चवीला देखील ह्या करंज्या खूप सुंदर अशा लागतात. त्यामुळे ह्या दिवाळीला ह्या नक्की सुतळफेणीच्या करंज्या करून पहा. सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपलं सारण देखील तयार झालेलं आहे. बाहेर 1 महिना आणि फ्रीजमध्ये आरामात हे 2 महिने सारण राहतं. अजिबात सारणाला वास देखील लागत नाही.
नेहमी ज्या करंज्या करतो ना त्यापेक्षा ह्या करंज्या हटके अशा आहेत, त्यामुळे नक्की करून पहा। आता करंजीचं सारण देखील तयार झालेलं आहे। आता आपण करंजी तयार करायला घेऊयात। तर अर्धा तास झालेला आहे, पीठ देखील छानपैकी भिजलेले आहे। आता हे भिजलेले पीठ खूप वेळ मळत न बसता एका ट्रिकने आपण छान लोण्यासारखं अवघ्या काही सेकंदामध्ये पीठ करणार आहोत। ते म्हणजे ह्या पिठाचे छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे छान लोण्यासारखं हे पीठ तयार होतं। खूप जास्त मळत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही। आता सर्व पीठ मिक्सरच्या जारमध्ये एकदाच न घालता थोडे थोडे पीठ घालून अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घ्यावे। छान लोण्यासारखं पीठ तयार होतं आणि त्यामुळे छान खुसखुशीत अशा करंज्या होतात। अजिबात ह्या करंज्या कडक किंवा मऊ पडत नाही। तर ह्या ठिकाणी पहा, सुरुवातीचा भिजलेला गोळा आणि आपण मिक्सरला फिरवून घेतलेला गोळा यामध्ये किती फरक आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून कळालंच असेल। तर अशाच प्रकारे सर्व पीठ मी थोडं थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये घालून छान फिरवून घेतलेलं आहे। छान लोण्यासारखं पीठ तयार झाल्यानंतर आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे करून आता करंजी करणार आहोत। आता करंजीचा आकार कितपत तुम्हाला लहान किंवा मोठा करायचा आहे ना, त्यानुसार गोळे करून घ्यावेत। लाटीला थोडा सुका मैदा लावून आता आपण हलकीशी मध्यम जाडीची लाटी लाटून घेऊयात। खूप पातळ आणि खूप जास्त जाड देखील करंजीची लाटी लाटू नये। आलटून पलटून लाटीला छान लाटून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये सारण भरून घेणार आहोत। लाटीमध्ये जेवढं बसेल ना तेवढं सारण भरून घ्यावं। जेवढं करंजीमध्ये सारण जास्त असेल ना तेवढी करंजी खाण्यासाठी खूप सुंदर अशी लागते। करंजीच्या कडेला थोडंसं पाणी लावून अशा प्रकारे घेतलं की करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात फुटत नाही। पाणी लावून सर्व कडा व्यवस्थित दाबून झाल्यानंतर आता आपण करंजीच्या चमच्याने छानपैकी करंजी कट करून घेऊयात। करंजीच्या साच्यामध्ये देखील तुम्ही ह्या करंज्या करू शकता। जशा करंज्या होतील ना तशा मी कॉटनच्या कपड्यामध्ये घालून त्यावरती कपडा झाकून घेतलेला होता। अशा प्रकारे करंज्या झाकून ठेवल्यामुळे अजिबात त्या कडक होत नाही आणि तेलामध्ये फुटत देखील नाही। ही देखील एक महत्त्वाची टीप आहे। मध्यम आचेवरती तेल गरम करून आपण ह्या करंज्या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। 7 ते 8 करंज्या झाल्या की लगेच त्या तेलामधून तळून घ्याव्यात, कारण की त्या कडक झाल्या की करंज्या तेलामध्ये फुटल्या जातात। आणि करंज्या तळताना कधीही गॅसची आच मंद ते मध्यमच असावी। मोठ्या आचेवरती अजिबात करंज्या फ्राय करू नयेत। आलटून पलटून ह्या ठिकाणी पहा, हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मी या करंज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। किती टमकन अशा करंज्या फुगल्यात ना। चला तर आपण ह्या करंज्या तेलामधून काढून घेऊयात। तेलाचे बुडबुडे पूर्णपणे शांत झाले की समजायचे ह्या ठिकाणी करंजी ही छानपैकी फ्राय झालेली आहे। मोठ्या आचेवरती करंजी तळली की हवी तशी अजिबात खुसखुशीत होत नाही, त्यामुळे मंद ते मध्यम आचेवरती करंजी तळून घ्यावी। तर सर्व करंज्या मी करून घेतलेल्या आहे आणि एकही करंजी तेलामध्ये फुटलेली देखील नाही। छान खुसखुशीत अशी करंजी तयार झालेली आहे। तुम्ही देखील करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका। धन्यवाद।